छान मी व्हिडिओला सकाळी-सकाळी सुरुवात केलेली होती आणि हा जो व्हिडिओ आहे ना, नागपंचमीचा आहे. नागपंचमी कशाप्रकारे मी साजरी करते किंवा माझ्याकडे कशाप्रकारे नागपंचमीचा सण हा केला जातो. तर थोडक्यात सांगणार आहे. तर नागपंचमी तर बरेच दिवस झालेले आहेत, होऊन गेलेले आहे. पण हा व्हिडिओ ना मी काही कारणामुळे अपलोड केलेला नव्हता. म्हणून म्हटलं की चला आहे शूट केलेलं तर तुमच्यासोबत शेअरसुद्धा करू की मी नागपंचमीला काय-काय करते आणि कशी साजरी करते. तर नागपंचमीच्या सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. तर नागपंचमी होऊन तर गेलेली पण शुभेच्छा तर देऊ शकते. त्यानंतर आज स्वयंपाकामध्ये मस्त इथे उकडलेल्या आलूची भाजी आणि इथे शिरा बनवणार होती. कढई वगैरे म्हणतात इकडे. तर माझ्याकडे माझ्या आईकडे तर पुरण वगैरे करतात. पण माझ्या इकडे आता मी शिराच बनवत आहे. काहीतरी गोड म्हणून प्रसाद आणि नैवेद्यसुद्धा. तर इथे बघू शकता मस्त सुंदर अशी पूजा वगैरे झालेली सकाळी-सकाळी प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर. तर मला फक्त आता रांगोळी वगैरे काढायची राहिलेली आहे आणि नागपंचमीसुद्धा म्हणजे आहे असल्यामुळं आज सगळी तयारी करून ठेवलेली मी इथे. नागोबाचा फोटो अशा प्रकारे माझ्याकडे मिळतो तर तोच मी चिपकवत असते भिंतीवरती किंवा मग देवघरामध्येच त्याची पूजा वगैरे करत असते. अशी काही वेगळी मांडत नाही. बरेच जण वेगळीसुद्धा मांडतात पूजा पाटावरती. तर माझ्याकडे तसं वगैरे काही नाही. ज्या पद्धतीने माझ्याकडे केली जाते त्याच पद्धती मी तुम्हाला दाखवते आज. तर इथे बघा लाह्या आणि फुटाण्याचा जास्त मान असतो आणि गोडाचं काहीतरी आपण करतो. तर माझ्या लहानपणी ना मस्त माझी आई पुरण वगैरे करायची आणि आम्ही झोका खेळायचो. तर लहानपणीच्या आठवणी तर सगळ्या काही वेगळ्याच असतात. आता ते सगळं विसर पडलेलं आहे. आणखीही काही भागामध्ये झोका वगैरे बांधला जातो. तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी करतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर बोलता-बोलता शिरासुद्धा मस्त छान भाजून घेतलेला आहे. तूप भरपूर टाकलं ना तर मस्त भाजून घ्यायचं तुपामध्ये. तर भाजल्याशिवाय ना कलर पण येत नाही आणि टेस्टसुद्धा येत नाही. तर साखर टाकली पाणी टाकल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचा शिरा वाफेवरती. त्याच्यानंतर साखर टाकायची. आपल्याला जे काही ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते टाकायचे वरून. एकीकडे मस्त भाजीसुद्धा मस्त रस्सेदार केलेली कारण टिफिनमध्ये सुद्धा न्यायचे. आज तर काही सुट्टी नसते मुलांना तर आज सुट्टी आहे पण मिस्टरांना वगैरे सुट्टी नाही आहे. तर त्यामुळे टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा होऊन जाते. आणि माझ्याकडे आज मला हे खास सांगायचं होतं तुमच्याकडे कशा पोळ्या किंवा पुऱ्या काय केलं जातं. तर माझ्याकडे तवा वगैरे टाकला जात नाही. तर माझ्या आईकडे तर पुरणपोळ्या केल्या जातात त्या तव्यावरतीच करते. पण माझ्या सासूबाईकडे म्हणजे लग्न झाल्यानंतर मी अशाच प्रकारे कढईमध्ये पुऱ्या किंवा मग पोळ्या असं काहीतरी दोन्हीपैकी एक केलं जातं. मिस्टर काही तेलकट वगैरे खात नाही तर त्यामुळे त्यांना पोळ्या टाकून दिल्या टिफिनमध्ये आणि असे बघा मस्त नैवेद्य दाखवून दिलेलं आहे देवांना सुद्धा आणि खूप सुंदर आज प्रसन्न वाटत होतं. नागोबाची सुद्धा पूजा केलेली आहे. बरेच जण काय करतात वारुळाच्या ठिकाणी सुद्धा पूजा करायला जातात. पण माझ्या आता शहरामध्ये तर वारूळ वगैरे तर काही मिळत नाही. तशा प्रकारे आपण पूजा करू शकतो घरच्या घरी मस्त फोटो वगैरे आणून किंवा मग गेरूने आपल्या देवघरात भिंतीवरती कुठेही अशा प्रकारे 5 नागोबा काढायचे किंवा मग तांदूळाने सुद्धा केलं जातं. त्यानंतर सगळे कामं वगैरे आटपून घेतले, जेवण वगैरे केली आणि असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू